for the hotel. हे ऑक्टोपस आहे. जेवण करत आहे. हे स्क्विड आहे, स्क्विड. हे ऑक्टोपस आहे. तर मित्रांनो मी आता बीच वरती आहे. तर 1:30 वाजले दुपारचे. इथं मस्तपैकी आतमध्ये जाऊन आंघोळ वगैरे केली आणि बरेचसे टुरिस्ट बाहेरचे फॉरेनर लोक, युरोपियन लोक इथं सनबाथ घेतात. वेगळ्याच प्रकारची बोट आहे इथं. डाव्या आणि उजव्या बाजूला आहे ना एक मोठं काय म्हणतात पाहत आहे. आपल्या महाराष्ट्रात म्हणजे आपल्या भारतात अशी प्रकारची बोट मी तरी नाही कुठं पाहिली. असं एक हे लाकडाचं स्ट्रक्चर असतं डाव्या आणि उजव्या साईडला. तर हे लोक बहुतेक आता नाही पण त्यांनी बांधून ठेवली इथं झाडाला. काल आम्ही जिथं मुक्काम केला गिली एअर त्याच्यापेक्षा दुप्पट महाग आहे इकडे. कारण की सगळे टुरिस्ट पहिल्यांदा इकडेच येतात आणि फार पार्टी आइसलँड म्हणू शकता, पार्टी बेट म्हणून. तर गुड इव्हनिंग मित्रांनो. संध्याकाळची इथे 5 वाजलेत या गिली त्रावंगण बेटावरती. आणि आता आम्ही सनसेट बघायला चाललोय. बीचवरती नाही जाणार. म्हणजे सकाळी आम्ही इकडच्या साईडच्या बीचवरती गेलो होतो म्हणजे उत्तरेच्या. आता मी दक्षिणेच्या साईडला चाललोय बीचवरती सूर्यास्त बघायला. तर माझ्यासोबत माझा मित्र आद्रियान आणि बघू काय असलं इंटरेस्टिंग रस्त्यात तुम्हाला दाखवतो. तर मस्तपैकी रस्त्याच्या दोन्ही बाजूला इथं झाडं आहेत. झाडावरती काय फांद्या वगैरे काही नाही पण मोकळं पान गळती झाली आहे झाडांची. पण मस्तपैकी पाऊन वाट आहे इथं. आतून चाललोय आम्ही. रस्त्याच्या या बाजूला एक छोटासा तबेला पण आहे. तर आपण पोहोचलोय सनसेट पॉइंटला. इकडं एक पार्टीचं लाईव्ह म्युझिकची पार्टी चालू आहे इथे सनसेटसाठी. पूर्ण गर्दी. कम व्हॉट वी हॅव टू ऑर्डर समथिंग. एक कोपरा बघून बसतो आहे आता इकडे. इज रिझर्व्ड. एव्हरीथिंग रिझर्व्ड. तर आम्ही मगाशी तिथं फार गर्दी होती बसायला. सगळे रिझर्व्ड होते जागा. त्यामुळे आम्ही पुढच्या एका हॉटेलला आलोय. तिथं मागं बघू शकता भरपूर जागा आहे बसासाठी. तर समुद्राच्या एकदम किनारी बसलोय मी. आणि आता थोडंसं ड्रिंक किंवा बियर किंवा ज्यूस मागवेल मी. तर असं कायसा इथला माहोल आहे. क्राऊड आहे गिली त्रावंगांचा. तर मेनू कार्ड आलंय आपलं. बघू आता काय आहे त्यांच्याकडे. तर आम्ही सध्या एक बियर मागवली. फार महाग रेट होते. 40,000 इंडोनेशियन रुपीजला एक स्मॉल पॉईंट होता बियरचा. तसं लोकल शॉपमध्ये मिळते ती 25-30 हजारला. त्यामुळे 10,000 जास्त पे करतोय कारण की लोकेशन आहे त्याच्यामुळेच आणि सोबत म्युझिक पण आहे. तर आपली बियर येते सध्या आणि आलीच आहे. तर आपली बियर आली आत्ता. थँक्यू.
तर आता बसतो मी थोडंसं ड्रिंक करत, एन्जॉय सनसेट बघत बघत. तर आता आम्ही निघालोय. आम्ही तिथं पैसे वगैरे भरून आले. फार महाग पडलं आम्हाला ते. या बेटावरती आहे ना कार कुठेच नाही, सगळीकडं सायकल आणि ई रिक्षा किंवा घोडागाडी चालवतात. संध्याकाळचे आता इथं 7:30 वाजले. त्या साईडला काही हॉटेलमध्ये फिश पण लावले त्यांनी दाखवायला. इथं हे लोबस्टर आहे, रेड स्नॅप आहे, इथं ऑक्टोपस आहे, इथं पण ऑक्टोपस आहे आणि लोबस्टर आहेत. तर इकडे ATM सेंटरला आलोय. त्या आदिरांना पैसे काढायचे होते ATM मधून. जवळच एक्सचेंज रेट पण आहे. तुम्हाला रेट एकदा दाखवतो. साहित्य वगैरे विकतात. हो हो. तर आता आम्ही चाललो थोडंसं खाण्याच्या शोधामध्ये. फारच व्हायब्रंट लाईफ आहे इथली, नाईट लाईफ इंडोनेशिया गिली बेटावरची. तर आपण आता नाईट मार्केटला चाललोय फेमस. बघूया आतमध्ये काय काय स्पेशल आहे. इकडे भरपूर फिश वगैरे लावलेले आहेत. हे ऑक्टोपस आहे. इकडे लोक मध्ये रस्त्यात बसून मस्तपैकी जेवण करत आहे. इकडे ज्यूसचं पण दुकान आहे. हे स्क्विड आहे, स्क्विड. हे ऑक्टोपस आहे, ब्राउन्स आहे, फिश आहे, लोबस्टर पण आहे. तर इकडे आलोय आम्ही आता याच्या मित्राकडे. Namaste, namaste. नमस्ते. Vanakkam. What do you want? I don't know. Octopus. Hello. Yes, boss. What do you like for brother? Wow, you have menu card. Yeah, okay. मेनू कार्ड पण आहे इकडे. Oh, very expensive. तर आता आमचा विचार चालू आहे काहीतरी घ्यायचा. Which one? Which one is it? Grouper. So it's 25 or 100 gram. Yeah. 600 gram. 600 gram. So 150. 150. You want to take something here? I don't have enough. Price vegetable noodle or brother. हे सगळे प्राइस 100 ग्रॅम परचे आहेत. आय डोंट नो. यू वॉन्ट टू इट? आणि हे इकडं स्वीटचं दुकान आहे इंडोनेशियाचं. सगळं मिठाई आहे इथं. तर त्या मार्केटमध्ये, नाईट मार्केटमध्ये आम्ही काय खाल्लं नाही, कारण की एवढे महाग प्राइस केलेले होते. फार फेमस जागा आहे तिथली नाईट लाईफ म्हणून, नाईट मार्केट म्हणून. त्यामुळे आम्ही काही जेवलो नाही तिथं, प्राइसेस किमती बघूनच. त्यामुळं आता आम्ही जरा बाहेर आलोय थोडं. तर फार प्रयत्नानंतर आम्ही इथं आता छोट्याशा एका रेस्टॉरंटला आलोय. या वी कॅन ईट दिस इन दिस. तर इकडचे आता आम्ही मेनू बघतो जरा. दिस इज कलामारी. हे टुना फिश आहे आणि प्रॉन्स आहे. तर अशी काहीशी हे फ्राईड राईस आहे आणि ह्याला पण फिश आहे. तर आता मी जेवतो थोडं. हो
तर अशी नाईट लाईफ आता अशी खरं चालू झाली आहे. 9:30 वाजलेत, आम्ही तर जेवून घेतले, पण खरी नाईट लाईफ आता इथं चालू झाली. या इकडे म्युझिक चालू आहे. What I'm